मनोज जरांगे यांच्या मागणीनंतर सरकारने मराठा समाजाबद्दल हैदराबाद गॅजेट लागू केलं आणि याच्यानंतर मंत्री छगन भुजबळ चांगलेच आक्रमक होताना पाहायला मिळतात। बीडमध्ये 17 ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावरती महाएल्गार मेळावा सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या संपूर्ण तयारी जी आहे त्या अंतिम टप्प्यात आली असून सभेला काही तास शिल्लक राहिलेले आहेत आणि याच ग्राउंडवरनं छगन भुजबळ धनंजय मुंडे सरकारला इशारा देऊ पाहतात आणि एकंदरीत पाहायला गेलं तर मराठा समाजाला जे हैदराबाद गॅजेट लागू केलं आम्हाला विचारत न घेता हैदराबाद गॅजेट लागू केल्याचा आरोप देखील केलेला आहे। कार्यक्रमाचे आयोजक सुभाष राऊत माझ्यासोबत आहेत। भाऊ काय सांगाल, सभा होती, कशा पद्धतीची सभा असणार आहे, स्वरूप काय असणार आहे? अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व सकल ओबीसी समाजाच्या वतीने येत्या 17 तारखेला छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण या ठिकाणी दुपारी 4 वाजता ही जाहीर महाएल्गार सभा या ठिकाणी पार पडणार आहे। या सभेला मार्गदर्शन करण्यासाठी आमचे नेते आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। त्याचबरोबर या जिल्ह्याचे माजी मंत्री आदरणीय धनंजय मुंडे साहेब, त्याचबरोबर आमदार गोपीचंद पडळकर साहेब, आदरणीय प्रकाश अण्णा शेंडगे साहेब, ओबीसी मुस्लिम समाजाचे लीडर आणि नेते आदरणीय शब्बीर अन्सारी साहेब, आदरणीय प्राध्यापक लक्ष्मणजी हाके सर, त्याचबरोबर ज्यांनी भटक्या विमुक्तांसाठी काम केलं, ओबीसी त्यांचा आवाज म्हणून उभा टाकला तसे आदरणीय प्राध्यापक लक्ष्मण गायकवाड साहेब, याचबरोबर अन्य ओबीसीचे नेते या ठिकाणी याला मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत। आणि या जिल्ह्याच्या मंत्री आदरणीय पंकजाताई मुंडे असतील, आदरणीय जयदत्त अण्णा क्षीरसागर असतील, यांना देखील आम्ही या व्यासपीठावर येण्यासाठी निमंत्रण दिलेलं आहे। या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आपण त्यांना भेटलेलो आहोत। आज जशा पद्धतीने 2 तारखेचं हैदराबाद गॅजेट लागू झालं आणि 2 तारखेचं गॅजेट लागू झाल्यानंतर ओबीसी मध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे की निश्चितच शैक्षणिक आरक्षण गेलं, सामाजिक आरक्षण गेलं आणि राजकीय आरक्षण गेलं। ज्या चुकीच्या पद्धतीने कुणबी नोंदी त्या ठिकाणी काढण्याचं सुरुवात झालेली आहे, आमचा त्याला विरोध आहे। आज 2 तारखेचं गॅजेट हैदराबाद गॅजेट लागू झालं, त्यानंतर मराठवाड्यामध्ये जवळपास नाही म्हणलं तरी 15-16 ओबीसी बांधवांनी त्या ठिकाणी स्वतःचं आयुष्य संपवून घेतलं, आत्महत्या केलेल्या आहेत। या आत्महत्याचं सत्र कुठंतरी थांबलं पाहिजे आणि हा जो GR काढलेला आहे हा GR तात्काळ शासनाने रद्द केला पाहिजे, पहिली प्रमुख मागणी आमची आहे। आणि ज्या बोगस कुणबी नोंदी निघतायत त्या कुणबी नोंदी थांबवल्या पाहिजेत प्रशासनाने। त्यासाठी आदरणीय भुजबळ साहेब आज या ठिकाणी आपल्याला या मेळाव्यातून मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी येत आहेत। नक्कीच सरकारने काढलेला GR आणि बोगस नोंदी तात्काळ रद्द करण्यात यावं यासाठी हा मेळावा घेण्यात येणार असल्याचं सुभाष राऊत यांनी सांगितलेलं आहे। नक्कीच बीडमधनं मंत्री छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे काय बोलतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। साम टीव्ही साठी योगेश काशीद, बीड। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।